तळवली श्री धावीर महाराज तळवली संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. श्री धावीर महाराज तळवली. तर या स्पर्धेला आपण पाहिलं तर सुरुवात होतीये. प्रथम नाणेफेकीचं कौल वैष्णव 11 हशिवरे या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाले. एका अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाले. काही आजच्या दिवसातील आपण पाहिली तर साजेदारी सुद्धा पाहायला मिळाली आहे. एका बाजूला पेंट्याचा बोलबाला राहिला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रसाद पाटीलने सुद्धा या मैदानावरती आक्रमक फटके खेळताना याची बॅटिंग सुद्धा आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी पाहायला मिळालेली आहे. एका मागोमाग मोठमोठे फटके या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलंय. एका बाजूला कालच्या दिवसाचा क्वालिफायचा अंतिम विजयी संघ श्री धावीर महाराज तळवली या दोन संघाच्या दरम्यान आजची ही दुसरी सेमीफायनल होणार आहे. आपण जर आधीच्या 2 दिवसाच्या सुरुवातीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं अंतिम फेरीत रोहा रॉयल्सच्या संघाने आपली मोहर उमटवलेली आहे. तर आज कोणता संघ त्यांच्या समोर भिडत देण्यासाठी उभा ठाकणार हे सुद्धा येणाऱ्या या सेमीफायनलमधून निश्चित होणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवलेले हे 4 संघ खऱ्या अर्थानं सोनार सिद्ध चषकाला एक वेगळं वलय या ठिकाणी प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सेमीफायनल मॅचला स्टार्ट होते. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. इथून मॅचमध्ये सकाळपासून पहिलं चांगली कामगिरी केली आहे आज प्रसाद पाटील आणि पिंट्या यांनी. त्यांना साथ देण्यासाठी आपण म्हणलं की गोलंदाजी देखील चांगली झाली. 3 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले नसणार आहे. दोन्ही संघांच्या कर्नरने याची नोंद घ्यावी. आणि रोहा रॉयल संघाचा कर्नर आला असेल तर थोडं रिपोर्टिंग करायचं इथे, कारण की यानंतर लगेचच फायनलचा मॅच देखील स्टार्ट होईल. नक्कीच श्री विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी होती. ह्याही वर्षी पण पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन देखील खूप नियोजन चांगलं झालंय. प्रथम पारितोषिक पाहिलं तर 1,21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक पाहिलं तर 51,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक पाहिलं तर रोख रक्कम 25,000 रुपये. आणि या स्पर्धेची एक आकर्षक बक्षीस म्हणजे मॅन ऑफ द सिरीज आपण पाहायला मिळते, ती म्हणजे बाईक. पहिलाच बॉल मॅचला सुरुवात होतीये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. अवे फ्रॉम द बॉडी बॉल ठेवला आणि निर्धाव चेंडून ह्या मॅचला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी एक चांगल्या ठाठणीचा आपल्याला हाताळताना गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. मनीष मोकल खऱ्या अर्थाने या खेळाडूचा सुद्धा बोलबाला या आजच्या दिवसामध्ये राहिलाय. खऱ्या अर्थानं एखाद्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सलग 3 मॅचमध्ये एक चांगला ब्रेक थ्रू देण्याचं काम या गोलंदाजाने आतापर्यंत केलंय. नक्कीच तारीफ एवढी केली होती, पण आता फुलटॉस बॉल होता, खराब बॉल होता. खराब बॉलचा समाचार घेईल असं वाटलं होतं, पण क्षेत्ररक्षक करतोय चुकी, करतोय झेल धरतीला दान आणि फलंदाज मनीष कुचेकरला देतोय जीवनदान. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर मोठमोठ्या मॅचमध्ये अशा पद्धतीच्या झेल सोडणं किती धोक्याची राहू शकतं ते येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्पष्ट होणार आहे. कारण की आपण कोणता चषक खेळतोय तर खऱ्या अर्थानं सोनार सिद्ध चषक खेळतोय. या चषकामध्ये चुकीला माफी नाही आहे. मनीष कुचेकर आक्रमक फलंदाजीसाठी माहीर आहे. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, त्याच्याकडे तेवढं दमखम आहे बॅटिंगमध्ये. येणाऱ्या पुढील काळात निश्चित समजेल. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची बॉटम एज आहे. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागलाय आणि आता मात्र मनीष कुचेकर याच्या खेळीचा अंत होतोय. एका लाईफलाईनच्या जीवावरती खेळत होता, मात्र आता त्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला हादरा बसतोय श्री धावीर महाराज तळवली या संघाला. धन्यवाद डीजे. मनीष कुचेकर बाद होते, पोई गावाला बिलॉंग करतो. RTPL मध्ये नक्कीच धावीर तळवली संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला होता, आपल्या स्क्वॉडमध्ये सामील करून घेतला होता. या सोनार सिद्ध चषकामध्ये देखील RTPLचा काल लॉर्ड्स खेळवला गेला. चांगली कामगिरी कालच्या दिवसात केली, पण आज कुठेतरी मनीषने थोडंफार नाखुश केलंय. एक लाईफलाईन नक्कीच भेटली होती असं वाटलं होतं, एक चांगली इनिंग धावा बनवल्या जातील त्याच्या मार्फत, पण पुन्हा एकदा पाहिलं तर पुढच्या चेंडूवरती मनीष बाद होतोय. मनीष बाद झाल्यानंतर आणखी एक नवीन फलंदाज सागर सावंत मैदानामध्ये येतोय. नक्कीच पाहिलं तर तळवली संघाला दोन्ही फलंदाज बिलॉंग करतात, ते म्हणजे देवेश आणि सागर. इथून जर धावा बनवायच्या असतील तर दोघांना देखील विकेटमध्ये थांबणं गरजेचं असेल. एका दुसरा मोठा फटका लॉफ्टेड स्ट्रोक येणं गरजेचं असेल. एक चांगली आजच्या दिवसामध्ये भेदक गोलंदाजी केली हशिवरे टीमने सुद्धा. त्या दरम्यान आपण
श्री साई मेडिकलचे मालक आपण सचिनजी पोटफडे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आणि आभार मानूया. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला मेडिकल पुरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. या वेळेला आपण पाहिलं तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तदवरती मात्र या ठिकाणी मनीष मोकल याच्याकडनं थोडीशी भरकटणारी गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक अवांतरित धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 3 या धावसंख्येवरती. मनीषचं सुद्धा या मॅचच्या दरम्यान कौतुक करावं लागेल. मनीष मोकल आपण पाहिले तर वैष्णवी 11 हशिवरे या संघाचं नेतृत्व करतोय खऱ्या अर्थानं. या वेळेला शॉर्टटर्म पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. सरळ चेंडू प्रसाद पाटील याच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या मैदानाच्या आतमध्ये मनीष मोकल याचा सकाळपासून बोलबाला राहिलाय. त्याच्याकडे जी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन करण्याची जी कला आहे ना, ती कला या ठिकाणी अजमावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीश नक्कीच हशिवरे संघाचं त्यांच्या खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. सलगची 4थी मॅच मैदानामध्ये खेळायचे आहेत, कारण की आज थोड्याफार लॉट्समध्ये चेंज केला आणि तरी पण आपण त्याची एनर्जी पाहिली, पॉझिटिव्ह एनर्जीने अजून देखील मैदानामध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, पण सिंगल धावने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 ह्या धावसंख्येवर. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला चांगला इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे ती म्हणजे मनीष याने. मागच्या मॅचमध्ये जरूर आपण पाहिलं तर एक हाय स्कोरिंग मॅच झाली होती, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती असं वाटलं होतं. जो कारनामा प्रसाद पाटील यांनी केला होता सेकंड राऊंडमध्ये, तसंच कारनामा ताजपूरच्या फलंदाज देखील करतील आणि तो षटकर आला होता. थोडाफार विश्वास आपण म्हणूया की कॉन्फिडन्स लेवल हाय झाला होता, पण नंतर काय ती बाउंड्री लाईनवर कॅच घेतली. म्हणजे आजच्या दिवसामध्ये एकदम काटेकी टक्कर अशा मॅचेस आपल्याला सोनार सीता चषकामध्ये पाहायला मिळाला. त्याच्याने चांगला फटका पाहायला मिळतो देवाच्या बॅट मधून, पण क्षेत्ररक्षक असणार आहे आणि सिंगलने मात्र एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या धावसंख्येवर. आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये एक चांगलं स्कोररचं काम इथे पार पडलं ते म्हणजे अभिजित मोरे यांनी एक चांगल्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय की आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी झाली नाही. एक ओव्हरचा खेळ समाप्त होतोय, एक षटकाअखेर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 5 या धावसंख्येवर. एक फलंदाज बाद झाल्यानंतर चांगलं इकॉनॉमिकल बॉलिंग झाली आहे. सकाळच्या सत्रापासून पाहत होतो की पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनत होत्या, त्यानंतर मग कुठेतरी आपण म्हणूया की धावा येत नव्हत्या. जेव्हा पॉवर प्लेचं शतक होतं त्याच्यामध्ये फलंदाज मोठे प्रहार करत होते, पण आता पाहिलं तर 3 ओव्हरची मॅच आहे रुपेश दादा. एक ओव्हरला फक्त 5 रन झाले, तर 2 ओव्हरमध्ये कितपत धावा बनवाव्या लागतील जर ह्या मॅचमध्ये पुढे राहायचं असेल तर. खरोखर धावा या जमाव्या लागतील, धावा या ठोकाव्या लागतील आणि मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. देवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, सलामीच्या आघाडीचा फलंदाज. त्याच्या बॅटमधून अजून मोठी धावा आलेली नाही आहे, त्याच्यामुळे याला या मैदानावरती आपल्या संघाला विजय करण्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पण आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डेचा किताब ज्याच्या नावावरती आहे त्याच्यावरती हल्ला चढवलाय, मात्र या ठिकाणी सुरेख झेल घेताना फलंदाज क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टिपलाय झेल, संपलाय देवेशचा खेळ. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच रुपेश पाहिलं ते खराब चेंडू होता, फुलटॉस बॉल. जेव्हा आपण पाहतो तर बॅटरला भेटते लॉलीपॉप आपण म्हणतो, सातत्याने मोठा प्रहार केला जातो, षटकार किंवा चौकार येत असतो. पण आताचं ग्राउंडमध्ये काय झालंय तर फुलटॉस बॉलवर देवेशसारखा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, महादेवाडी गावाला बिलॉंग करणारा विवेक बाईत मैदानामध्ये येतोय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये किंवा आपण म्हणू शकतो की पूर्णपणे रोहा तालुक्यामध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला आहे. आता याला इथून जबाबदारी घ्यावी लागेल. इथून धावा मात्र विवेक आणि सागरला बनवाव्या लागतील. कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय धावीर महाराज तलवली संघ. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल, देवदूत बनावं लागेल या ठिकाणी विवेक बाईत याला. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते मोठे फटके खेळण्याची कला आहे. आहा, त्याच वेळेला मोठा फटका त्याच्या बॅटमधून येते, मात्र क्षेत्ररक्षक हा शिवरे संघाची आज करत नाहीत कोणती चूक. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का बसतोय विवेक बाईत याच्या स्वरूपात श्री धावीर महाराज तलवली संघाला. धन्यवाद डीजे. ज्या क्षेत्ररक्षकांनी आपण म्हणूया की देवेश सावंतची कॅच घेतली, प्रज्वल डाके, याला इथे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मोहन राजगे यांच्याकडून. आणि जर गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली तर
हितेश मोकल यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय गोलंदाजी चालली आहे मैदानामध्ये, ज्या पावली फलंदाज येते त्याच पावली आपण म्हणूया की पुणे त्यांच्या डगआउट मध्ये चालले आहेत. इथे एकाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. आता आपण म्हणूया की कुठेतरी धावीर तवलेली हा संघ संकटामध्ये आहे. संकटामध्ये असताना एखाद्या फलंदाज संकटरोचक म्हणून मैदानामध्ये एक अतिशिवाजी खेळी करावी लागेल. 3 षटकांची मॅच आहे. धावसंख्यामध्ये आपण पाहिलं तर काही बदल झाला नाही अद्यापर्यंत. 5 धावा अद्यापर्यंत धाव फलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, कुमार आलाय. नक्कीच पाहिलं तर कोलाड असोसिएशन मधला आणखी एक विस्फोटक फलंदाज येतोय. सुरेख गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने कशा थाटणीची गोलंदाजी पिंट्या पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते ना, खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. का मी आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डेचा किताब माझ्या नावावरती मिळवला याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पिंट्या पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू त्याने फेस करण्यासाठी आता बॅटची बॉटम एज. प्रसाद पाटील करत नाहीये कोणती चूक. ओव्हर हॅट्रिकचा विकेटचा किताब ज्याने आज मिळवलाय तो पिंट्या पाटील मैदानाच्या आतमध्ये 3री विकेट घेतोय. मोठा धक्का श्री धावीर महाराज तळवली संघाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायकजी चितलकर साहेब यांचं देखील इथे आगमन होते. सोनार क्रीडा मंडळ धाटाव यांतर्फे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आताच्या मैदानामध्ये रुपेश दादा पाहिलं तर सातत्याने विकेट जात आहेत. एकही फलंदाज आपण पाहिलं तर सिंगल डबल घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीये. जो कोणी येतोय तो मोठा प्रहार करायला जातो आणि प्रहार करण्याच्या नादामध्ये आपण म्हणूया की आपली विकेट बहाल करतोय. अडचणीत 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 आणि प्रेशरमध्येच पाहायला मिळतं. धावीर महाराज तलवली तू चल मे आया अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. सेमीफायनलचा मुकाबला आहे. सोनार सिद्ध चषकाचं आयोजन आहे. त्याच्यामुळे या पुढील चेंडूमध्ये तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील. एकाला तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिस गेल व्हावं लागेल, एकाला मैदानाच्या आतमध्ये हार्दिक पांड्या व्हावं लागेल. कोण होणार हार्दिक आणि कोण होणार क्रिस गेल? हा या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. कधी फास्ट होते, कधी स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिसतोय, तो कधी लेग कटर टाकण्याचा मानस सुद्धा आपल्याला पिंट्या पाटील याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आहे, प्रत्येक चेंडू त्याच्या हातामध्ये जादू आहे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पिंट्या पाटील. या वेळेला डान्सिंग ग्राउंड पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येईल चांगला संजीवनी देणारा षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11. ह्या धावसंख्येवर एक चांगला फटका पाहायला मिळतो योगेशच्या बॅटमधून. ज्या पावली योगेश आला, पहिला बॉल निर्धाव खेळला, त्यानंतर मोठा प्रहार केला आणि कुठेतरी म्हणूया की संजीवनी देणारा षटकार मात्र येतो योगेशच्या बॅटमधून. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 11 ह्या धावसंख्येवर. शेवटचा आणि ह्या इनिंग मधलं 3रं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज मंथन येतोय. मंथनवर आता इथे जबाबदारी दिली आहे. मंथन कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर नक्कीच सागर आणि योगेशला इथून प्रहार करावा लागेल. 11 धावा फलकावर लागल्यात. मॅच मध्ये येण्यासाठी जवळपास 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे ह्या ओव्हरचा विचार केला जवळपास 10 ते 15 धावा बनवणं खूप गरजेचं असेल धावीर तलवली संघाला. खऱ्या अर्थानं 3रं षटक हाताळण्यासाठी मंथन आलंय, पण चिंतन करावं लागेल श्री धावीर महाराज तलवलीच्या या खेळाडूंना की धावा कशा जमवायच्या आहेत, कशा ठोकायच्या आहेत. आपण पाहिला तर चेंडू बॅटच्या खाली राहिलाय, मात्र मंथन स्वतः गोलंदाजी करत असताना झेलच्या खाली येतोय, मात्र झेल त्याच्याकडून होत नाहीये. एक चुकी या ठिकाणी होते, मात्र या चुकीवरती 2 धावा तर निश्चित अर्जित केल्या जाणार आहेत. मंथन ज्या वेळेला गोलंदाजीला आला त्यानंतर मात्र आपण या ठिकाणी सागर मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे, मात्र त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चांगल्या ठाटणीची फलंदाजी करावी लागेल. इथून पुढे जर प्रति विचार केला ना तर 15 धावा 5 चेंडूमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. कुठेतरी सेमीफायनल काटेकी टक्कर होणं खूप महत्त्वाचं आहे.
नक्कीच ज्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज हा शिवरे संघाची फलंदाजी करते. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर सातत्याने प्रसाद पाटील असतील किंवा पिंट्या असेल, दोघांची चांगली पार्टनरशिप बिल्डअप होतीये. धावा जर पाहिलं तर एका फलंदाजाने 70 धावा बनवल्या तर एका फलंदाजाने 72 धावा बनवल्यात. म्हणजे जवळपास दोन्ही फलंदाजांनी 142 धावा बनवल्या गेल्यात. प्लेअर ऑफ द डे का चॉईस करत असताना इथे मोठा प्रश्न पडला होता आयोजकांवरती की प्लेअर ऑफ द डे द्यायचं कोणाला. तर नक्कीच 2 धावा जास्त होत्या प्रसाद पाटील याच्या 72 धावा, तर 70 धावा होत्या पिंट्या याच्या. पण 3 फलंदाजांना पिंट्याने बाद केलं होतं. आजच्या दिवसातला प्लेअर ऑफ द डे ठरला आणि काय कमबॅक केलंय गोलंदाज मंथनने सुद्धा. जिथे काय ड्रॉप झाली होती असं वाटलं होतं जीवनदान भेटलंय, पण नंतर सलगचे 2 चेंडू मात्र निर्जाव टाकलेत. काहीच जखडून ठेवले फलंदाज सागर याला. शेवटच्या ओव्हर मधील इनिंग मधील 3 चेंडू येणं बाकी. धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 13 धावा फलकावर लागल्यात. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर खूप कमी धावसंख्या आजच्या दिवसातली म्हणावी लागेल. श्री धावीर महाराज तलवली संघाची. त्या दरम्यान काऊकोराच्या दिशेने वन बाउंड चेंडू चाला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज सागर याने आणि इथून मात्र एक चौकर आलाय. नक्की संजीवनी देणारं चौकर असेल. 17 धावा फलकावर लागल्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठ्या फटक्या विस्फोटक फलंदाजी करावी लागेल ज्या खेळीसाठी सागरला जाणला जातो. नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा चांगला झालाय, पण बाउंड्री लाईनवर फिल्टर होता घेतलीये सुरेख झेल आणि इथून देखील संपतोय फलंदाज सागरचा खेळ. जाऊया डीजे महेशकडे आणि ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर संगीत. नक्कीच डीजेचा आपण म्हणूया की काहीतरी तांत्रिक अडचण झाली आहे, त्यामुळे आपण एक सुमधुर संगीत नाही ऐकू शकलो, पण नक्कीच लवकरात लवकर ती काही झाली आहे तांत्रिक अडचण, ती डीजे महेश सॉल्व्ह करेल आणि पुन्हा एकदा आपल्या फायनल मॅचमध्ये आपलं मनोरंजन करेल. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. धावसंख्या फक्त 17 या धावसंख्येवर थांबून आहे. दिनेश मुटकेसाठी सुवर्ण संधी येणार. प्रति षटका मागे अनिल ऐरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक तुमच्यावरती लगावलं गेलेलं आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 17 धावा ही धावफलकावरती आत्तापर्यंत नोंदवली गेलेली आहे. कुठेतरी धावीर महाराज तलवली हा संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 1 ते 2 मोठे फटके आलेत, मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूचा बोलबाला जास्त राहिलाय. विकेट एका मागोमाग पडत गेल्या आणि एका मागोमाग पत्त्यांसारखा पूर्ण बंगलाच कोसळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग ग्राउंड पुढे येण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, जिथे 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव दिवसा ढवल्या चोरी करण्याचा मानस आहे, मात्र धाडस सुद्धा केलं होतं. मात्र याच दरम्यान रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 18 या धावसंख्येवरती. म्हणजे येणाऱ्या प्रतीश 19 धावा मागे 19 चेंडू मागे 18 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असणार आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज शिवरे संघाच्या गोलंदाजांनी. नक्कीच झाटाव गावचे अध्यक्ष बालकृष्णजी रटाडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सोनार सिटी क्रिकेट मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जवळपास क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी झाटाव गावातील खूप सारे आपले म्हणूया की क्रिकेटचे चाहते नक्की मॅचचा आनंद घेण्यासाठी धाटाव गावातले खूप सारे क्रिकेट खेळाडू असतील, खूप सारे क्रिकेटचे दर्दी रसिक असतील. शुभम शेळके असेल, निखिल तावणकर, विशाल माने आपण पाहिलं तर कॅमेरामॅन सोबत एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची. तिथून मात्र मॅचचा आनंद घेताना काही जर प्रेक्षक पाहिलं तर आपण पाठच्या भिंतीवर देखील पाहू शकतो. आज रविवारचा दिवस आहे, फायनल डे आहे आणि आजच्या दिवसामधील सामने देखील चांगले झालेत. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत आजच्या दिवसातले सामने गेलेत. आज खऱ्या अर्थानं म्हणूया की पैसा वसूल मॅच झाले. सेमीफायनलची मॅच देखील पाहिली तर लो स्कोरिंग मॅच आहे. पण ह्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिली चांगली जर गोलंदाजी झाली तर ही सुद्धा मॅच आपण म्हणूया की काटेकी टक्कर होऊ शकते. यात मात्र कोणती शंका नसणार आहे. मात्र आपण जर पाहिला तर आजच्या दिवसातील आपण जर विचार केला ना तर पिंट्या पाटील असेल, प्रसाद पाटील असेल,
दोघांनी वन हँड मात्र ही संपूर्ण आजची स्पर्धा गाजवली आहे. त्यांच्या पार्टनरशिप पाहिल्या तर खऱ्या अर्थानं डोळ्याच्या पारणं फेडणाऱ्या होत्या. खऱ्या अर्थानं सुरुवातीपासूनच आजच्या दिवसामध्ये दोन्ही खेळाडू या मैदानावरती हवी ठरताना पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत आहेत. त्यांच्या बॅटमधून धावा या अक्षरशः बरसताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि आज मात्र त्याच धावांच्या जोरावरती हा संघ वैष्णवी 11 हशिवरे संघ हा अंतिम सेमीफायनलमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 19 धावा. आपण पाहिलं तर प्रसाद पाटील वन हँड आर्मी ज्याला म्हणूया अशा पद्धतीचा हा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत अलिबाग तालुक्याचं नाव ज्यानं रोशन केलं, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धेंचा किताब ज्याच्या नावावरती आहे असा पिंट्या पाटील या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दोघांनी खूप सारं चांगलं क्रिकेट खेळलंय. दोघांनी मग विचार केला तर हशिवरे संघासाठी आपण मगाशीच म्हटलं की 142 धावा बनवल्या गेल्या. म्हणजे 3 सामन्यामध्ये दोघांनीच 142 धावा बनवल्या गेल्या. म्हणजे आजच्या दिवसामध्ये हशिवरे संघाचे खालचे जे फलंदाज असतील, वन डाऊन असेल किंवा मिडल ऑर्डरचे फलंदाज असतील, त्यांच्यावर फलंदाजीची एवढी भार आली नाहीये. कारण की आजचा दिवस आपण म्हणूया की प्रसाद पाटील आणि पिंट्या दोघांचा आहे. गोलंदाजी करताना देखील आपण पिंट्याचं कौतुक करूया की आजच्या दिवसामध्ये त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. कुठल्याच ओव्हरमध्ये 10च्या वरती धावा त्यांनी खर्च केल्या असतील 3 मॅचमध्ये. अशी एकही मॅच आपल्याला इथे दिसत नाहीये की चांगली गोलंदाजी पिंट्याने देखील केली. 18मध्ये 19 धावांचा आता फक्त म्हणूया की एक सोपंसं आव्हान आहे, पण इथून जर डॉट बॉल किंवा विकेट झाले तर हा आव्हान देखील कठीण होऊ शकतो. सैराज नरे पहिला चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डेचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय ना, तो गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिकेमध्ये आपल्याला सातत्यपूर्ण कामगिरी करताना सैराज नरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना करणार प्रसाद पाटील, त्याच्या अगेन्स्ट असणार आहे आपण पाहिलं तर सैराज नरे. दोघांच्या मध्ये काटेकी टक्कर आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. नक्कीच एकीकडे पाहिले तर एक्सपिरियन्स कुठून कुठून भरले ते म्हणजे प्रसाद पाटील खूप वर्ष क्रिकेट त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळत आले आहेत. आणि एका साईडला पाहिलं तर साईराज नरे एक रोहा तालुक्यातील उभरता सितारा म्हणूया की जेवढं टेनिस क्रिकेट चांगलं खेळतो तेवढंच चांगलं तो लेदर क्रिकेट देखील खेळतो. आता इथं पाहूया की चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला सन्मान दिलं आणि जी मॅच आपण पाहतो की प्रसाद पाटील पण एकदम म्हणूया की त्यांचं एकदम चांगल्या माइंडने आपण पाहू शकतो क्रिकेट खेळत आहेत. फक्त 2 धावा घेतल्या, 2 धाव्यांनी संघाचा श्रीगणेश केला. 2 चेंडूच्या अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ह्या धावसंख्येवर. या ठिकाणी रोहिदासजी पाशीलकर या ठिकाणी आजच्या या फायनल दिवसाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल रोहिदासजी पाशीलकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे घाटागावचे आधारस्तंभ, खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून ही भली मोठी स्पर्धा आज आपण पाहिली तर विराट लोकसंख्येच्या या उपस्थितीमध्ये आपल्याला ही पार पडताना पाहते. असे आदरणीय घाटागावचे विनोद भाऊ पाशीलकर या ठिकाणी त्यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत करायचं आहे. धन्यवाद डीजे. आणि आपण म्हणूया की काही चाणक्य नजर आहे आपल्या आयोजकांची की साईनाथ नरे हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने कालच्या डे मध्ये ज्याला जे काही आपण म्हणूया की प्राइज भेटले, शूज असेल, टी शर्ट असेल, तो वेअर करून ग्राउंडमध्ये खेळतोय. म्हणजे एक चांगलं ऑब्झर्वेशन कमिटीकडून पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करतोय. पण हशिवरे संघ देखील पाहिलं तर कुठल्याही प्रकारचे जोखीम घ्यायला तयार नाही. सिंगल डबलच्या साह्याने आपण ते पाहिले तर धावसंख्या पुढे वाढवत आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा फलकावर लागल्यात. अजून देखील 13 चेंडूमध्ये 14 धावा. अशीच जर मॅच चालू राहिली तर शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा मॅच जाईल तेव्हा आपण नक्कीच म्हणू की काटेकी टक्कर ही मॅच नक्कीच होणार. कौतुक करावं लागेल साईराज नरेचं सुद्धा या ठिकाणी. कारण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूंचा बोलबाला राहिलाय ना त्यांना जगडून ठेवलं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. साईराज एक युवा गोलंदाज आहे, युवा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल प्रतीक्षा या ठिकाणी साईराज सुद्धा. कारण की ज्या वेळेला पिंट्या पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्या वेळी मोठे फटके मारण्यापासून त्याला वंचित ठेवतोय. खऱ्या अर्थानं साईराज नरेचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा बोलबाला राहिलाय खऱ्या अर्थाने 142 143 रन त्यांनी अक्षरशः ठोकून काढल्यात. अशा खेळाडूंना जखडून ठेवलंय. अजूनही त्यांच्या बॅटमधून मोठे फटके
मारून देत नाहीये, खरोखर कौतुकास पात्र आहे. कुठेतरी धावा तुला वाटत नाही का कमी पडल्यात श्री धावीर महाराज तलवली संघाच्या? नक्कीच धावा तर खूप कमी वाटत आहेत, पण फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की जेवढे चांगले चेंडू टाकले गेले त्यांना सन्मान दिला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये जी चुकी आपण म्हणतो ना की धाबीर तलवणी संघाने केली, एक साईडला विकेट जात होते तरी देखील जे फलंदाज येत होते ते प्रहार करण्याच्या नादामध्ये आपली विकेट ज्यांनी बहाल केली. पण इथून आपण माहिती आहे की पिंट्या आणि प्रदीप पाटील यांनी सकाळपासून चांगला खेळ केला. त्यांना एवढं देखील माहिती आहे की आपले जे वन डाऊनचे किंवा मिडल ऑर्डर बॅटिंगला आली नाही आहे, त्यांना विकेटचा अंदाज नाही आहे. त्यामुळे जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी आपल्याला विकेटपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ही मॅच विनिंग करून आपल्या डगआउटमध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट असेल. त्याच कारणे आपण म्हणूया की एकदम स्लो स्टार्ट केली आहे, की अजून देखील 12 चेंडू आणि 13 धावा हवेत. एखादा मोठा फटकाला तर ही मॅच म्हणूया की एक एक हाती आपण हशिवरे संघाकडे जाऊ शकते. एका बाजूला धावीर महाराज तलवली संघाच्या विकेट पत्त्याच्या घरासारख्या पडत होत्या, मात्र याचं महत्त्वाचं कारण जर पाहिलं ना तर अनुभव अनुभव ज्याच्या शिदोरीला असेल ना तो खेळाडू मात्र या चषकावरती नाव कोरण्यामध्ये सफल सुद्धा राहणार आहे. अनुभव पाठीशी बराच काळ क्रिकेटची सेवा करणारे हे दोन मातब्बर खेळाडू अलिबाग तालुक्याचं नाव मोठा करत रोहा तालुक्याविरुद्ध झुंज देत आहेत. या दरम्यान चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला भेदण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र दिवसात झवल्या चोरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करताना आपल्याला दोन खेळाडू पाहायला मिळतात. रनांची चोरी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. सिंगलचं डबलमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र या ठिकाणी दाखवताना हे दोन मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रसाद पाटील यांचं कौतुक करावं लागेल. वयाच्या 40व्या वर्षी देखील मैदानामध्ये सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. म्हणजे क्रिकेटसाठी चांगलं डेडिकेशन आहे, चांगली फिटनेस आहे, एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अजून देखील खेळत आहेत. स्ट्राईकला पिंट्या येतोय, आता म्हणूया की सेमीफायनल मॅचमध्ये कुठेतरी आपल्या षटकर चौकार पाहायला नाही मिळत, पण नक्कीच पिंट्याच्या बॅटमधून येतील याची आपण आशा बाळगूया आणि एक चांगला पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळेल, एक धावेने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 9 या धावसंख्येवर. अजून देखील पाहिला गेलं तर 10 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून एखादी विकेट किंवा एखाद दुसरा डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर बिल्डअप करू शकतो का आपण फलंदाजांवरती? विजय हा विजय असतो खऱ्या अर्थाने. प्रति जर पाहिला तर एक रनाचा किंवा एक विकेटचा विजय का असो ना, विजय हा विजय असतो. ज्याच्या वाटेला असतो ना दुधाही तलवार मारण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. प्रसाद पाटील आजच्या दिवसातली महत्वाची चूक करतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, जावं लागेल डगआउट मध्ये प्रसाद पाटील सारखा मोठा मासा लागलाय गलाला. कमॉन डीजे महेश. खऱ्या अर्थानं तू ज्या ठिकाणी उल्लेख केलात की एक मोठा ब्रेक थ्रू देण्याचं काम मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सागरच्या याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक मोठा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल सागरचं सुद्धा. कमी धावा असताना सुद्धा श्री धावीर महाराज तलवली शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतोय. त्या झुंजेच्या जोरावरतीच हा सामना मात्र एकतर्फी होऊ शकला नाही. त्यांना सुद्धा माहिती आहे की या मॅचचं महत्त्व काय आहे, कारण की आपल्या संघाने जरी धावा या मैदानावरती कमी केल्यात तरी सुद्धा आपण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाही आहे. नक्कीच एक म्हणावं लागेल की सकाळपासून चांगली फलंदाजी करत होते. सरळ बॅटनी रन्स येत होत्या. सकाळी आपण पाहिलं तर किशोरजी कोकरे यांनी देखील तारीफ केली होती की सरळ बॅटने धावा बनवत आहेत प्रसादजी पाटील. पण एकच चुकी पहिली तर आपण म्हणूया की खूप मागात पडली आहे. एक रिव्हर्स स्वीप मारायला गेल्याने आपली विकेट बहाल केली. इथून म्हणूया की जसं स्ट्राईक चेंज झाली, लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईकला आला, बॅट्समनला देखील त्याच्या बॉलिंगवर टप्पा चेंज करावा लागला आणि टप्पा चेंज करण्यामध्ये कुठेतरी म्हणूया की असफल ठरला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता, पंचाने दंडित केलं आणि अवंतर धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. जिथे आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अवंतर धाव दिली तर खूप महाग ठरू शकते अजून देखील धावीर तलवली संघाला. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यासाठी भाग पाडतात खऱ्या अर्थानं श्री धावीर महाराज तलवली. थोडा जर स्कोर या मैदानावरती असताना तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये अजून रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती. जसं जसं आपण म्हणूया की प्रत्येक बॉल पडतोय, प्रत्येक बॉल नंतर मॅचचं समीकरण चेंज होतोय. आता मॅचचं समीकरण पाहिलं तर 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. शिवाजी शेलार रोहाडा कंपनीचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. दोन
महत्त्वपूर्ण चषक त्यांच्या माध्यमातून या आयोजकांना उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. उत्कृष्ट चौकारपटू आणि बेस्ट सिक्सर याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या आहेत. आता मात्र समीकरण बदलतोय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 11 या धावसंख्येवरती. म्हणजे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज. काय मॅच रंगते, खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा मुकाबला रंगतोय. एक मोठा फटका या मॅचचं कायापालट करू शकतो. मात्र कायापालट कोण करणार? पिंट्या पाटीलला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. कोणतेही मोठे फटके त्याला मारून देत नाहीत या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आपल्याला कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना श्री धावीर महाराज तलवलीचे गोलंदाज सागर आणि साईराज नरे याचं 7 चेंडू आणि 7 धावेची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर दोन्ही गोलंदाजांनी 6-6 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे 19 धावांचं आव्हान आहे आणि दोघांनी 6-6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या गोलंदाजासाठी तब्बल 7 धावा ठेवल्या आहेत. म्हणजे समीकरण पाहिलं तर जिथे 6-6 धावा खर्च केल्या 7 धावा, इथून जर देवेश गोलंदाजीला आय थिंक देवेशच गोलंदाजीला येईल की काय, तिसरा जो कोणी गोलंदाज येईल त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी त्या टप्प्यावर गोलंदाजी सागर आणि साईराजने केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी ह्या गोलंदाजाला देखील करावी लागेल. तर 6 चेंडू आणि 7 धावा डिफेंड करण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रतीक येतोय. प्रतीकला इथून मात्र आता हिरो बनावं लागेल. आपल्या संघासाठी इथून 6 मध्ये 7 डिफेंड करावे लागतील, कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी अद्याप मैदानात चालू आहे, कोणतीही जोखीम घेतली नाही आहे. कारण की सिंगल डबलच्या साहाय्याने आपलं धावफलक खालतं ठेवलं. इथून 6 मध्ये 7 पहिलेच जर 1-2 बॉल डॉट आले तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकतो अजून देखील धावीर तरवली संघ. पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर 18 चेंडूचा खेळ झाला. 19 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी वाटलं होतं आमच्या प्रेक्षकांना, कुठेतरी वाटलं होतं आमच्या मान्यवरांना की 18 चेंडूमध्ये 19 धावा या सहजरित्या पूर्ण होऊ शकतात. मात्र या ठिकाणी आमचे आलेले सर्व पाहुणे सुद्धा ही मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आपण या स्पर्धेचा पूर्वार्ध पाहिला. उत्तरार्धाकडे आपण पदार्पण करतोय. उत्तरार्धाच्या अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाहायला मिळतोय. जो पहिला चेंडू हाताळतोय, स्वेर हाताळतोय, या ठिकाणी अवांतरित धाव तर या मैदानावरती या धावफलकावरती निश्चित अर्जित केली जाते. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 6 धाव्यांचं असणार आहे. नक्कीच पाहिलं तर धावा खूप कमी आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचे बॉल टाकल तर मॅच पासून कुठेतरी आपण दूर जाऊ शकतो. एक चांगला बॉल पाहायला मिळतो. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर केला काऊ कॉर्नर मध्ये. जोपर्यंत बॉल येईल चांगली फील्ड, एक सिंगल धाव घेतली गेली. प्रत्येक बॉलवर मॅचचं समीकरण चेंज होते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय मनीष कुचेकर याच्याकडून. मॅचचं समीकरण अजून देखील 5 चेंडू आणि 5 धावा. अक्षय कासार याच्याकडून आपण पाहिलं तर प्रतीक याच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर हा संपूर्ण मॅच जर जिंकवली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून येणार आहे. पण या मॅचचं महत्त्व खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की आपण सोनार सिद्ध चषक पर्व 7वे मध्ये पदार्पण केलंय. भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन नियोजन श्री विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही संपूर्ण स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर आता मात्र समीकरण वेगळं असणार आहे. 4 चेंडू 4 धावा. आहा, या वेळेला मोठा फटका. चेंडू बराच काल हवेत करत नाही कोणती मनीष कुचेकर चूक. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. मी आधीच म्हटलं होतं की जर भेदक गोलंदाजी झाली, अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये रोमांच येऊ शकतो. आताचा मॅचचं समीकरण पाहिलं 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील पिंट्या पाहिलं तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. 4 चेंडू नक्कीच 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आणि आता आपण फलंदाज पाहिले ना, तर मला तरी वाटतं आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी विकेटवर येत असतील, कारण की पहिल्या तिन्ही मॅच मध्ये प्रसाद आणि पिंट्याने चांगली फलंदाजी केली. इथून प्रेशर नक्कीच बिल्डअप झाला असेल आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती. प्रतीश, आपण जर विचार केला ना तर आजच्या दिवसामध्ये 140 ते 45 धावा या सलामीच्या आघाडीच्या फलंदाजी कुठल्या होत्या. 140 ते 42 धावा एका बाजूला आणि आजच्या या सेमीफायनलच्या 18 धावा बाजूला. आपण म्हणतो ना की प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक क्षण वेगळा असतो. त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंथन, काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 5 धावेची गरज. मंथन ऑन स्ट्राईक.
हा आडव्या बॅटने हुक करण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल राहिला. कौतुक 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 करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं श्री धावीर महाराज तलवली संघाचे, कारण की प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतात हे सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 18 चेंडू 19 धाव्यांची गरज होती, ज्या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यात आलं, पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गेली आणि 5 धावा खर्ची केल्या मनीष मोकळे आणि दुसऱ्या दुसऱ्या साईराजाला त्यांनी 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. त्यानंतर सागराला त्यांनी सुद्धा 6 धावा खर्च केल्या. आता मात्र प्रत्येकाच्या वाटेला 7 धावा होत्या, मात्र त्यांनी या ठिकाणी पाहिलं तर तब्बल 3 धावा खर्च केल्यात. आता समीकरण वेगळं आहे. मॅचचं समीकरण चेंज होतोय. इथून पाहिलं तर प्रेशर प्रेशर आणि फक्त फुलटॉस बॉल खराब चेंडूचा घेतोय पुरेपूर फायदा. बॉल जाईल सीमा रेषे पार. हा षटकार नाही तर आपण म्हणूया ही फायनलची तिकीट आहे, ती म्हणजे पिंट्याच्या बॅट मधून. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. नक्कीच ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने सुरेख फलंदाजी देखील केली आहे. शेवटच्या बॉलरवर म्हणूया 3 मध्ये 4 धावा हवे होत्या आणि षटकाराच्या बॅट मधून पिंट्या ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि फायनल मॅच साठी आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. जाऊया व्हॉइस ऑफ किल्ला किशोरजी कोकरे आणि व्हॉइस ऑफ भिवंडी दीपकजी सुतार सरांकडे. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण विनंती करूयात मान्यवर सन्माननीय रोहिता शेठ पाशीलकर यांना की आपल्या शुभ हाताने एक सुबक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर फर्स्ट ओनर मंदारजी बापडे साहेब यांच्या माध्यमातून इनर आणि त्याचबरोबर फोर्समन लाईव्हच्या यांच्या माध्यमातून एक